नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित कन्सर्ट नंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मद्य आणि एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्यानंतर 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर 31 वर्षीय तरुणीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद करून सखोल तपास सुरू केला आहे। पहा या प्रकरणी पोलीस अधिकारी काय म्हणाले। काल ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये एक आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे, ज्यामध्ये एक 28 वर्षाची पुरुषाची मृत्यू झालेली आहे। प्राथमिक चौकशी दरम्यान अशा निष्पन्न झाला की या इसमाने काल NSCI डोंबिवली या ठिकाणी एक कॉन्सर्ट अटेंड केला होता। त्या कॉन्सर्टच्या दरम्यान त्याची तब्येत बिघडली होती आणि त्याला ब्रीच कँडी हॉस्पिटल या ठिकाणी ॲम्ब्युलन्सद्वारा नेण्यात आला होता। तिथे पोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आला आहे। याच कॉन्सर्ट दरम्यान एक दुसरी घटनेमध्ये एक 31 वर्षाची महिलाची सुद्धा तब्येत बिघडली होती आणि तिला तातडीने जसलोक हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आला होता। तिथे तिचा योग्य उपचार झाला आहे आणि तिची तब्येत सध्या बरी आहे। तिची झाली चौकशीवरून अशा निष्पन्न झालेला आहे की तिने अल्कोहोल आणि एनर्जी ड्रिंक्स याचे सेवन केले होते। अंमली पदार्थ याचे सेवन केल्याचे दिसून येत नाही। ADR याची तपास सुरू आहे। घटनास्थळावरून CCTV फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हे जप्त करण्यात आलेले आहे। धन्यवाद। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।